चला आज बनवूया एकदम झटपट तयार होणारी टेस्टी अतिशय रुचकर अशी लहान मोठ्यांना आवडेल अतिशय जबरदस्त मसाला भेंडी। बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तितकीच भारी आहे। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर ही चटकदार मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। एकदम छान छोटी छोटी अशी भेंडी घ्यायची, जर मोठी असेल तर 2 तुकड्यांमध्ये कापून घ्यायची। मधोमध एक काप मारायचा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, आवडत असेल तर हिंग घालायचा, हळद, धने पावडर, जिरे पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा घालून घ्यायची। भेंडीला जेव्हा असे वरून मसाले घातले ना तर भेंडीच्या आतपर्यंत जातात, परतल्यानंतर भेंडीला सुद्धा तिचा स्वतःचा एक फ्लेवर छान येतो। त्यानंतर मी इथे उभी कापलेली हिरवी मिरची घातलेली आहे, आवडत असेल तर घाला, ही कमी तिखट होती म्हणून घातली। त्यानंतर 2 चमचे इथे मी दही घातलेला आहे आणि 1.5 ते 2 चमचे इथे मी बेसन सुद्धा घातलेलं आहे। आता हे सर्व भेंडीला आपल्याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं, ज्याला आपण मॅरिनेशन म्हणतो, तर ते करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे मिक्सर जारमध्ये घालूया थोडंसं अद्रक आणि लसण, आपल्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे घालायचं। त्यानंतर मी इथे 1.5 टोमॅटो घेतलेला आहे, जो मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतला। आता मिक्सरला बारीक याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची अशा पद्धतीने। त्यानंतर मी इथे 3 कांदे घेतलेले होते, तर कांद्याची जी बाहेरची लेयर होती तर त्याच्या मी अशा पाकळ्या तयार करून घेतल्या आणि राहिलेला जो कांदा होता तो चॉपरमध्ये असा एकदम बारीक असा चॉप करून घेतला। तुम्ही मिक्सरला फिरवू शकता किंवा बारीक बारीक तुकड्यांमध्ये सुद्धा कापू शकता। त्यानंतर पॅनमध्ये तेल घालायचं, मॅरिनेट केलेली भेंडी त्यामध्ये घालायची आणि छान टॉस करत करत आपल्याला ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायची, म्हणजे जवळपास 80-90% भेंडी आपल्याला इथे परतवून घ्यायची आहे। आता ही भेंडी परतते आहे तोपर्यंत आपण काय करूया, गॅसवर कढई ठेवूया आणि त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे तेल घालायचं आणि जो पाकळ्यांमध्ये कापलेला कांदा होता तर तो व्यवस्थित असं आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, पूर्णपणे शिजवायचा नाही। तर अशा पद्धतीने छान परतल्या गेला की कांदा आपण बाजूला काढून घेऊया। कांदा काढून झाला की त्यामध्येच आपल्याला मोहरी घालायची आहे। त्यानंतर जो चॉपरने चॉप केलेला कांदा होता बारीक तो घालायचा आणि कांदा छान परतवून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतला गेला की अद्रक लसण टमाटरची पेस्ट घालायची, थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हा जो मसाला आहे तर हा तेल सुटेपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे। आता छान परतल्या गेलेला आहे मसाला, त्यामध्ये घालूया आपण आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर आपण इथे जो आहे तो गरम मसाला घालायचा, भरपूर अशी कोथिंबीर आणि अगदी अर्धा चमचा इथे आपल्याला बेसन सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि मसाल्यासोबत चांगलं त्याला सुद्धा इथे परतवून घ्यायचं आहे। आता मसाला छान मिक्स करायचा आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा पुदिना पावडर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालायला मुळीच विसरायचं नाही, अतिशय भन्नाट चव लागते। आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं, मसाला चांगला मिक्स करायचा आणि झाकण ठेवून मस्त छान एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे छान मसाला पण शिजते आणि मसाल्याला तेल पण सुटते। आता बघा मस्त मसाला छान शिजला गेलेला आहे। आता परतलेली भेंडी आणि परतलेला कांदा घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घालायचं, छान मिक्स झालं 2 मिनिटं शिजू द्यायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची। मग तयार झाली तुमची गरमागरम चटकदार लजीज अशी मसाला भेंडी। भातासोबत खायची असेल तर थोडी थिक ठेवा आणि पोळीसोबत खाणं असेल तर थोडीशी ग्रेव्ही वाढवली तरी चालते। मग काय, अशीच चटकदार मसाला भेंडी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर नक्कीच मी बनवलेली आजची मसाला भेंडी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।